नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी कुंभमेळा होत आहे। कुंभमेळा सुरक्षित, स्वच्छ आणि अपघात विरहित होण्यासाठी सर्वच प्रशासकीय विभागांनी परस्पर संवाद आणि समन्वय अधिक वाढवावा असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे केले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन सभागृहात आज दुपारी नाशिक एरोबॅटिक शो प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत, रवींद्र भारदे, शुभांगी भारदे, कुंदन हिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अद्विता शिंदे आदी जण उपस्थित होते। जिल्हाधिकारी श्री प्रसाद म्हणाले की कुंभमेळ्यात मोठ्या संख्येने भाविक येतील। या पार्श्वभूमीवर एरोबॅटिक शो आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातून सराव होण्यास सुरुवात झाली आहे। पूर्वतयारी करताना प्रत्येक अधिकाऱ्याने क्षेत्रीय भेट दिल्यास नियोजन करणे सुलभ होईल। यावेळी पोलीस अधीक्षक श्री पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षता अभियंता श्रीमती शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी श्री शिंदे, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल विलास सोनवणे, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी श्री बोडके आदींनी मनोगत व्यक्त करीत नियोजनातील अनुभव कथन केले। यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।